बघताय ना हे चिप्स किती भारी झालेत. कमी तेलकट, पांढरे शुभ्र आणि उत्तम चवीचे होतात. आता हे कसे बनवलेत ते पुढे सांगतेच. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करायला विसरू नका. तर आपली जी सुरुवात होते ती बटाट्याच्या सिलेक्शनपासून. बटाटा घेताना इंदोर बटाटाच घ्यायचा. कारण कसं असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, शिवाय कमी गोड असतो. त्याच्यामुळे त्याचे चिप्स जे चवीला उत्तम होतात. आणि तुम्ही बघू शकता इथे जे चकत्या जो आपण पाडतो ना, तेव्हा ते तळहात आहे ना आपला, तर त्याच्यात बटाटा तिथे ठेवून असं सेम प्रेशर द्यायचं, की जेणेकरून ती हे बघा बघू शकता ही चकती आहे ना, अगदी म्हणजे अगदी गोल आहे, व्यवस्थित होते. एका बाजूने पातळ, एका बाजूने जाड, असं काय होत नाही. आता तुम्हाला जेव्हा चिप्स बनवायचं असतात ना, आता मी तुम्हाला एकदा दाखवते बघा हां कसं. असं समजलं. आता तुम्हाला जर चिप्स बनवायचेच असतील ना, तर मार्च आणि एप्रिलमध्येच बनवण्याचा प्रयत्न करा. मार्चमध्येच शक्यतो. एप्रिलच्या 15 नंतर ना बटाटे महाग होतात. म्हणजे कमी तर मिळतातच, पण शिवाय महाग होतात. तर त्याच्यानंतर हवेचं प्रमाणही उन्हामध्ये वाढतं. तर ते नंतर आता कसे पटकन सुकले जातात चिप्स. म्हणजे एका दिवसामध्ये, आता मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच की एका घरातच माझे चिप्स किती छान वाळले ते. आता हे चिप्स खूप छान धुवून घ्यायचं 3-4 वेळेस पाण्यातून. आणि मग ती तुरटी फिरून घ्यायची. फक्त आपल्याला 5-6 वेळा एकदा तुरटी फिरून घेतलीत, तर इथं पाणी मी आधीच उकळायला ठेवलेलं. ते असं वाफ यायला लागली की मग त्याच्यामध्ये आपण चिप्स टाकायचे. आणि असं 5 ते 7 मिनटं शिजवून घेतले, वाफून घेतले की हे बघा असं आपण जेव्हा त्याच्यामध्ये रुततो आहात तेव्हा तर ते एकदम नरम लागलं पाहिजे. तर त्या स्टेजला आपल्याला काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर आता हे बघा, आता मी बनवले हे चिप्स कधी गुढीपाडव्याच्या दिवशी, कारण त्या दिवशी माझ्या मुलांना सुट्टी होती. दरवर्षी मी अशीच करते, ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना, तर त्या दिवशीच मी चिप्स बनवायला घेते. कारण जितकं हे सोपं असतं बनवायला, तितकं अवघड असतं वाळत घालायला. कारण एक एक चिप्स सुकत घालायचा असतो. तर हे काम माझी पोरं खूप छान करतात. तर त्याच्यामुळे मी त्यांना ते काम लावते. आणि तो आवाज बघू शकता, हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे मी नेक्स्ट डेला हे झालेलं, तर इतके छान सुकलेत. पण तरीही मी एक त्यांना ऊन दाखवेल, मला वर्षभर साठवून ठेवायचं आहे त्याच्यामुळे. आता हे तेलात टाकताच बघा तुम्ही दुप्पट मस्त फुलतायत. किती सोप्या पद्धतीने बनवलं. पण बटाटे कोणते घ्यायचे किंवा ते कसे पाडायचे, कसे वाफवायचे, ह्या गोष्टी लक्षात घेतल्या ना, की असे छान चिप्स होतात. आणि जर हा